फॅक्टोरियल नोटेशन आपण कंटिन्यू करतो आज सुद्धा. ओके, सो त्यामधले काही क्वेश्चन्स रिमेनिंग आहेत ते आपण क्वेश्चन्स घेऊयात. सो साक्षीने सांगितलं क्वेश्चन 9 आणि 10. एक मिनिट चेक करतो क्वेश्चन नंबर 9 कोणता आहे. येस, गॉट इट. क्वेश्चन नंबर 9 असा आहे, शो दॅट वरती आहे 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल is equal to 2 raised to n in bracket 2n minus 1 2n minus 3 dot 5 into 3 into 1. ठीक आहे ना, म्हणजे ऑड नंबर्स राहतात फक्त इथं, हे त्यांनी मेन्शन करायचं आहे. आपण एक 2n फॅक्टोरियलचं एक क्वेश्चन काल म्हणजे शनिवारी आपण सॉल्व केला होता, तुम्हाला जर आठवत असेल तर. आपण पण तिथून काय केलं तर 2n minus 2 2n minus 4 2n minus 6 मधून 2 कॉमन काढले होते. ओके, सो सेम त्याच वेने आपल्याला जायचं आहे. सो वी टेक द लेफ्ट हँड साईड. सो 2n फॅक्टोरियल डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. ठीक आहे, सो वरती काय येईल, 2n पासून स्टार्ट होईल. 2n सेकंड ब्रॅकेट मध्ये 2n मायनस 1 2n मायनस 1. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2n मायनस 2. नेक्स्ट ब्रॅकेटमध्ये 2n मायनस 3 2n मायनस 4. करेक्ट आहे. डॉट 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 अप टू द कुठपर्यंत जाईल, अप टू 1 पर्यंत. ठीक आहे, सो डिवायडेड बाय मी काय करतो, खालचा जो n फॅक्टोरियल आहे ना, तो n फॅक्टोरियल मी सध्या तरी ॲज इट इज ठेवतो. त्याला मी हे एक्सपांड नाही करत आहे. ठीक आहे, त्याला मी ॲज इट इज ठेवलं. ते कसं ठेवलं बघा. आता काय करा, अल्टरनेट ब्रॅकेटमधून 2 कॉमन निघणार आहेत आपले. जिथे द अल्टरनेट ब्रॅकेट्स आहेत ना, तिथून आपले 2 कॉमन निघतील. आणखीन थोडं सिम्प्लिफाय होण्यासाठी मी काय करतो, हा 2n मायनस 4चा ब्रॅकेट उडून आहे ना, इथं थोडीशी जागा करून काय करू आपण, इंटू डॉट 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 इथं 6 पासून घेतो. 6 इंटू 5 इंटू 4 इंटू 3 इंटू 2 इंटू 1, किंवा ॲटलिस्ट 4 पासून तरी घेतो. फोर इंटू 3 इंटू 2 इंटू 1 सपोज. ठीक आहे, आता बघा इथून 2 कॉमन निघणार आहे. ठीक आहे, थोडा खोकल्याचा प्रॉब्लेम बरं का मला आज, थोडा परत वाढला आहे तो. इथून 2 कॉमन काढायचं. ओके, हा 2n मायनस 2 मधून 2 कॉमन निघेल. असेच 2 कॉमन निघत जातील. ह्या 4 मधून पुन्हा 2 कॉमन निघेल. याला आपण 2 इंटू 2 लिहू शकतो. ओके, ह्या 2 मधून 2 कॉमन काढायचं आहे, म्हणजे इथं फक्त 1 राहील. सो जस्ट लाईक असं आपल्याला 2 कॉमन काढायचे येतं लक्षामध्ये. सो जर मी ते 2 कॉमन जर काढले, म्हणजे काय होईल बघा, इथं 2 इंटू n, त्यानंतर 2n मायनस 1 ॲज इट इज ठेवला. इथून 2 कॉमन काढला ह्या थर्ड ब्रॅकेटमधून. सो इथं आतमध्ये काय राहील, n मायनस 1 राहील. ओके, परत तर 2n मायनस 3 ॲज इट इज ठेवला. आता पुढचा ब्रॅकेट काय असतं, इथं 2n मायनस 4 असतं. इथून मी जर 2 कॉमन काढला तर काय राहिलं असतं ब्रॅकेटमध्ये, n मायनस 2. ठीक आहे, डॉट 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 4ला कसं लिहा तुम्ही, 2 इंटू 2. 3 ॲज इट इज. 2ला कसं लिहा तुम्ही, 2 इंटू 1. ठीक आहे, आणि लास्टला 1 ॲज इट इज. डिवायडेड बाय काय आहे, डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. समजलं काय केलं. सो जो आपला 2 आहे ना, आता जो तुम्ही कॉमन काढताय बघा, इथं 2 इथं 2 इथं 2 इथं 2. ठीक आहे ना, इथं 2. हा 2 तुमचा किती टाईम्स येणार आहे, तर तो तुमचा 2 येणार आहे n नंबर ऑफ टाईम्स. ओके, n नंबर ऑफ टाईम्स. इथं तुझा 2चा पॉवर काय झाला, n झाला. सो 2चा पॉवर n मी कॉमन काढला. ठीक आहे, आता राहतं काय बघा, आता ऑड नंबर्सचं एक ब्रॅकेट तयार करतो मी. हा 2n मायनस 1, नंतर हा 2n मायनस 3. ठीक आहे, आणखीन काय राहू शकतं इथं, 2n मायनस 5. n राहायला घ्यायचा, सॉरी. नाही, आपण काय करू, nला आहे ना, n नका घेऊ. nला आपण हा n फॅक्टोरियलसाठी कॅन्सल करायचं ठेवू. सो बरोबर आहे, मी 2n पासूनच घेतलं होतं. सो 2n मायनस 1 घ्या आधी, मग 2n मायनस 3. पुढचा किती येईल, 2n मायनस 5 येईल. करेक्ट आहे.
डॉट 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 ऑड कोण राहिलं बघा. आता समजा याच्या अगोदर 5 होता आहे ना, मग 5 घेतला, 3 घेतला, 1 घेतला इथं. ओके, ब्रॅकेट कंप्लीट. आता मल्टिप्लिकेशनमध्ये दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये काय राहील, ठीक आहे ना. आता आपण काय काय रिमूव्ह केलं बघा, म्हणजे कोणते कोणते इलेमेंट्स आपण घेतले त्याला मी मार्क करतो वाटलंच इथं. तुम्ही 2n-1 घेतला, 2n-3 घेतला, नंतर ऑड नंबर्स घेतले बघा तुम्ही, 3 घेतला, 1 घेतला, ठीक आहे ना. असं तुम्ही घेत गेले. आता जिथं तुम्ही 2 कॉमन फॅक्टर काढलं होतं ना, तिथं काय काय राहिलं ते बघा. हे बघा, इथून 2 तुम्ही कॉमन काढलं, इथं काय राहिला होता, n. तेच ब्रॅकेट बघा, इथून 2 कॉमन काढला होता, कोण राहिला होता इथं, n-1. इथं 2 कॉमन काढला, काय राहिला होता इथं, n-2. पुढच्या ब्रॅकेटमध्ये काय राहिला असता, n-3. डॉट 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 डॉट. ओके, इथं तुम्ही 2 कॉमन काढला, कोण राहिला इथं, 2. इथं तुम्ही 2 कॉमन काढला, कोण राहिला इथं, 1. ओके, आणि आता होल इक्वेशन डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. समजलं का हे? ओके, काय केलं समजलंय? सो आपण काय केलं, याला सेपरेशन केलं बघा. अगोदर 2 कॉमन काढला तो n टाइम्स, त्यानंतर 2n-1 ऑड नंबरवाला एक ब्रॅकेट तयार केला, आणि मल्टिप्लिकेशन म्हणजे तुम्ही 2 कॉमन काढले होते ना, सो जे रिमेनिंग राहिले त्यांचा एक ब्रॅकेट तयार केला. ओके, आता तुम्हाला माहिती आहे बघा, हा n इंटू n-1, n-2, n-3 हा कोण आहे, n फॅक्टोरियल आहे. म्हणजे 2n, इथं ब्रॅकेटमध्ये 2n-1, 2n-3, डॉट 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 5 इंटू 3 इंटू 1 ब्रॅकेट कंप्लीट इंटू पुढचा ब्रॅकेट कोण आला, n फॅक्टोरियल आला, डिवायडेड बाय n फॅक्टोरियल. सो तुमचा n फॅक्टोरियल कॅन्सल, आणि वी गेट द RHS. That is final answer is 2n in bracket 2n-1, 2n-3, dot 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 5 into 3 into 1 and is equal to our RHS. ठीक आहे, हा झाला प्रॉब्लेम. सिम्पल होता, फक्त लक्षात ठेवा आपण काय केलं याच्यामध्ये. ठीक आहे, 2 कॉमन काढला आणि 2 सेपरेट ब्रॅकेट तयार केले. n फॅक्टोरियल मी तसाच ठेवला होता, कारण वरती एक n फॅक्टोरियल तयार होतोय. ठीक आहे, ओके. सो नेक्स्ट लास्ट क्वेश्चन ह्या एक्झरसाइजमधला, क्वेश्चन नंबर 10, सिम्प्लिफाय. त्यातलं फर्स्ट आहे 2n+2 फॅक्टोरियल डिवायडेड बाय 2n फॅक्टोरियल असं दिलं आहे बघा त्यांनी. ठीक आहे ना, खरं सॉल्व खूप सिम्पल आहे बरं का रे. काही काय आहे थोडीशी क्रिटिकल, पण काही काय खूप सिम्पल आहे. आता 2n+2 फॅक्टोरियल तुम्ही कसं लिहिणार आहे, 2n+2 पासून तुम्ही स्टार्ट केलं बरोबर, 2n+2, त्यानंतर काय येईल, 2n+1 येईल, एक एकने कमी करत जाणार ना आपण. त्यानंतर काय येईल, 2n फॅक्टोरियल, 2n फॅक्टोरियल, आणि डिवायडेड बाय कोण आहे, सेम 2n फॅक्टोरियल. ठीक आहे, सो 2n फॅक्टोरियल झाला, कॅन्सल. काय झाला आपला आन्सर, 2n+2, 2n+1. तुम्हाला हे माहिती बघा, आपलं तिसरं लेक्चर चालू आहे नाही काय फॅक्टोरियलवरती. सो तुम्हाला बऱ्याचशा गोष्टी आता नोन आहेत. नेक्स्ट n+3 फॅक्टोरियल डिवायडेड बाय n²-4 आणि n+1 फॅक्टोरियल. ओके, n+3 फॅक्टोरियल हाऊ टू राईट, n+3, n+2 आणि n+1ला आपण थांबूया, कारण खाली n+1 फॅक्टोरियलचं ब्रॅकेट आहे. आता n²-4 कोणत्या फॉर्ममध्ये राहा, a² - b². याला कसं लिहिणार तुम्ही, n-2 एका ब्रॅकेटमध्ये, n+2 एका ब्रॅकेटमध्ये, a - b, a+b. कारण n² स्क्वेअर रूट n आहे, 4 स्क्वेअर रूट 2 आहे, आणि तिसरा म्हणजे आपला n+1 फॅक्टोरियल ॲज इट इज. ठीक आहे, सो n+1 फॅक्टोरियल कॅन्सल. आणखीन काय ॲडिशनमध्ये कॅन्सल होईल, n+2 कॅन्सल, बरोबर आहे. सो काय आन्सर आला आपलं, n+3 अपॉन n-2, हे झालं आन्सर. ठीक आहे, नेक्स्ट नंबर 3, 1 अपॉन n फॅक्टोरियल मायनस 1 अपॉन n-1 फॅक्टोरियल मायनस 1 अपॉन n-2 फॅक्टोरियल. आता यामध्ये लक्षात ठेवा, जो सगळ्यात स्मॉल फॅक्टोरियल असतो ना त्याला कॉमन काढायचं. याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल कोण येईल रे,
इथं n आहे, हा n-1 आहे, हा n-2 आहे. सगळ्यात स्मॉल n-2. n-2. सो सगळ्यांना कशामध्ये कन्वर्ट करायचं आपल्याला n-2 मध्ये. ठीक आहे. सो बघा 1 n ला कसं लिहिणार आपण, n पासून स्टार्ट झाला n-1 n-2 फॅक्टोरियल मायनस 1 याला कसं लिहिणार तुम्ही n-1 n-2 फॅक्टोरियल मायनस इथं 1 n-2 फॅक्टोरियल. करेक्ट. आता कोणाला कॉमन घ्यायचं आहे तुम्हाला, 1 n-2 फॅक्टोरियलला मी कॉमन घेतलं. सो ब्रॅकेटमध्ये राहतं काय बघा, इथं राहिला 1 इन ब्रॅकेट n-1 मायनस इथं 1 आणि मायनस हे तर सगळंच कॉमन निघलं, इथं काय राहिला 1 राहिला. ठीक आहे. स्क्वेअर ब्रॅकेट यूज केला, सो स्क्वेअर ब्रॅकेटच यूज करू. इज इक्वल टू 1 n-2 फॅक्टोरियल. मी काय करतो, पहिली टर्म ॲज इट इज ठेवतो 1 n-1. इथून मी मायनस कॉमन काढला आणि मायनस कॉमन काढल्यावरती काय होईल, हे आतमधले दोघंही प्लस होतील, म्हणजे 1 n-1 प्लस 1 होईल. बरोबर आहे. ठीक आहे. सो इज इक्वल टू 1 n-2 फॅक्टोरियल इन ब्रॅकेट फर्स्ट टर्म ॲज इट इज 1 n इन ब्रॅकेट n-1 मायनस. आता यांचं काय करा, ॲडिशन करा. आता याचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे किती असतो रे, डिनॉमिनेटर असतो 1. बरोबर. 1 इंटू 1 प्लस n-1 डिवायडेड बाय n-1 इंटू n किती n-1. सो काय होईल, इथलचा +1 इथलचा -1 काय झाला, कॅन्सल झाला. आता इथं n-1 आहे, इथं n-1 आहे, ह्या n-1 ला सुद्धा कॉमन बाहेर. ठीक आहे. सो सिम्पल क्वेश्चन तयार झाला बघा आता. सो 1 n-2 फॅक्टोरियल आणि इथं कोण आला n-1 आला. बरोबर. आता ब्रॅकेटमध्ये राहिलं कोण, इथं राहिला 1 - n. ओके. इथं +1 -1 कॅन्सल झाला, n-1 कॉमन काढला, म्हणजे इथं मायनस कोण राहिला n राहिला n. बरोबर आहे. सो nचा डिनॉमिनेटर काहीच नाही, म्हणजे किती 1. सो इज इक्वल टू 1 n-2 फॅक्टोरियल n-1 इंटू हे काय होईल बघा 1 मायनस n इंटू n स्क्वेअर डिवायडेड बाय n. बरोबर का, 1 मायनस n इंटू n स्क्वेअर डिवायडेड बाय n. ठीक आहे ना. आता 1 मायनस n स्क्वेअरला आपण कसं लिहू शकतो रे परत, 1 हा n-2 फॅक्टोरियल ॲज इट इज इंटू n-1. 1 मायनस n स्क्वेअरला वी कॅन राईट 1 मायनस n आणि 1 प्लस n डिवायडेड बाय n. ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर आहे तो 1 मायनस n 1 प्लस n. मला n-1 कॅन्सल करायचं आहे. सो इथून मायनस कॉमन काढा बाहेर. सो -1 n-2 फॅक्टोरियल n-1 काय होतंय बघा, इथं n-1 आहे डिनॉमिनेटरला, इथं वरती 1 मायनस n आला ना. सो ह्या पहिल्या ब्रॅकेटमधून मी मायनस बाहेर काढला, तो हा मायनस. ठीक आहे ना. दिस इज द मायनस. मग 1 मायनस nचं काय होईल n-1 होईल. ओके. इथं 1 प्लस n लिहिलं काय किंवा n+1 लिहिलं काय, एकच मिनिंग आहे, डिवायडेड बाय n. सो आता हा n-1 आणि n-1 काय झाला, कॅन्सल झाला. सो रिमेनिंग टर्म्स किंवा आपला आन्सर फायनल मायनस. ठीक आहे. 1 इंटू वरती कोण राहिला आहे n+1 राहिला आहे डिवायडेड बाय हा n इंटू n-2 फॅक्टोरियल. हे आपला आन्सर आहे. सो सगळे प्रॉब्लेम हे ह्या टाईपचे असेच सॉल्व्ह होणार. जो सगळ्यात लहान डिनॉमिनेटर असेल बघा त्याला कॉमन काढायचं. डिनॉमिनेटर म्हणण्यापेक्षा आपण त्याला फ्रॅक्शन म्हणू, कुठेही असेल तो न्यूमरेटर डिनॉमिनेटरला, आणि मग बाकीचं सिम्प्लिफिकेशन करत राहायचं. ठीक आहे. ओके. ठीक आहे ना. क्वेश्चन नंबर 4. क्वेश्चन नंबर 4 है n इन ब्रैकेट n फैक्टोरियल प्लस n-1 फैक्टोरियल ब्रैकेट कंप्लीट प्लस n स्क्वेअर. ठीक आहे. परत इथं n-1 फॅक्टोरियल प्लस n+1 फॅक्टोरियल
असं दिलं आहे बघा त्यांनी. ओके, एन इन ब्रॅकेट एन फॅक्टोरियल प्लस एन मायनस वन फॅक्टोरियल प्लस एन स्क्वेअर एन मायनस वन फॅक्टोरियल प्लस एन प्लस वन फॅक्टोरियल असं आपल्याला त्यांनी दिलेलं आहे. ठीक आहे. सो बघा इथं एन आहे, इथं एन फॅक्टोरियल, इथं एन मायनस. मी काय करतो, ह्या एननी याला मल्टिप्लाय करून घेतो आधी ब्रॅकेटला. सो एन इंटू एन फॅक्टोरियल प्लस एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल प्लस बाकीचं ॲज इट इज एन स्क्वेअर इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल प्लस एन प्लस वन फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल आहे तुमचा एन मायनस वन. सो सगळ्यांना एन मायनस वनमध्ये कन्वर्ट करायचं आहे. ठीक आहे ना. ओके, हा एन ॲज इट इज एन फॅक्टोरियल हाऊ टू राईट एन इंटू एन मायनस वन. केलं एन मायनस वनमध्ये. सॉरी, एन मायनस वन फॅक्टोरियलमध्ये त्याला मी कन्वर्ट केलं. प्लस इथं ऑलरेडी एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल आहे. प्लस इथं सुद्धा एन स्क्वेअर इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल आहे. आता एन प्लस वन, एन प्लस वनला कसं लिहिणार, एन प्लस वनपासून स्टार्ट केला, एन प्लस वन त्यानंतर एन आणि त्यानंतर एन मायनस वन फॅक्टोरियल इज इक्वल टू. तुम्ही जर व्यवस्थित बघितलं ना रे तर एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल हा कॉमन निघेल. काय कॉमन निघेल तुम्हाला दाखवतो. हे बघा इथं एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल, इथं एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल, ह्या एन स्क्वेअरमधला एक एन आणि एन मायनस वन फॅक्टोरियल आणि इथं एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल हा प्रत्येक ठिकाणमधून कॉमन काढला मी. सो एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल कॉमन. आता ब्रॅकेटमध्ये राहतं काय बघा, इथं राहिला एन, इथं सगळंच निघलं प्लस वन, इथं एन स्क्वेअरमधला एन राहिला बरोबर, आणि प्लस इथं कोण राहिलं एन प्लस वन. ठीक आहे. आता बाहेर बघा काय एन आणि एन मायनस वन फॅक्टोरियल. आपली प्रॉपर्टी किंवा रिमार्क नंबर 3, समजा दोन कॉन्झिक्युटिव्ह नंबरचं मल्टिप्लिकेशन आहे. ओके ना. त्यापैकी तुम्हाला लहान्या नंबरचं हे दिलेलं आहे, काय म्हणतो आपण त्याला, फॅक्टोरियल दिलेलं आहे, आणि त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये लगेच त्याचा नेक्स्ट नंबर दिलेला आहे. आठवत आहे का बघा. वी हॅव, समजा तुम्हाला असं दिलं नाही का 5 इंटू 4 फॅक्टोरियल. समजा हा एन तुमचा 5 आहे आणि एन मायनस वन लगेच कोण आहे 4 फॅक्टोरियल. याचा आन्सर कसं लिहितो आपण 5 फॅक्टोरियल. म्हणजे फॅक्टोरियल आपण लगेच त्या नेक्स्ट नंबरला शिफ्ट करतो. आठवतं की नाही आठवतं आहे, हे आपण याच्यामध्ये बघितलं होतं रे रिमार्क्समध्ये बरोबर. सो ते मला बाहेर वापरायचं आहे. म्हणजे बाहेर काय राहील एन इंटू एन मायनस वन फॅक्टोरियल म्हणजेच कोण येतो एन फॅक्टोरियल आहे. आणि ब्रॅकेटमध्ये राहिला काय बघा एन, इथं एन, इथं एन प्लस एन 3n आणि कॉन्स्टंट 1 + 1 2. दिस इज द फायनल आन्सर 3n + 2 ब्रॅकेटमध्ये इंटू एन फॅक्टोरियल. अंडरस्टूड. ओके. ह्या नेक्स्ट नंबर 5. n + 2 अपॉन n फॅक्टोरियल मायनस 3n + 1 अपॉन n + 1 फॅक्टोरियल. ठीक आहे. इथं स्मॉलेस्ट फॅक्टोरियल कोण तुमचा एन फॅक्टोरियल आहे. सो सगळं त्याच्यामध्ये कन्वर्ट करा. सो n + 2 अपॉन एन फॅक्टोरियल मी ॲज इट इज ठेवला मायनस 3n + 1. इथं काय होईल n + 1 पासून स्टार्ट झाला आणि पुढचा फॅक्टोरियल काय येईल तुमचा n फॅक्टोरियल. कॉमन पण कोणाला काढायचं आहे तुम्हाला n फॅक्टोरियलला कॉमन काढायचं आहे ना. ब्रॅकेटमध्ये राहतं काय बघा इथं n + 2. ओके. डिनॉमिनेटरला काहीच नाही म्हणजे किती 1 मायनस इथं वरती काय राहिला 3n + 1 आणि खाली n + 1. करेक्ट आहे. ओके. आता ब्रॅकेट फक्त आपल्याला व्यवस्थित सॉल्व करायचं. सो 1 अपॉन n फॅक्टोरियल करा क्रॉस मल्टिप्लिकेशनने सबस्ट्रॅक्शन. n + 1 इंटू n + 2 मायनस 3n + 1 डिवायडेड बाय किती n + 1. ठीक आहे. घ्या तो डिनॉमिनेटरचा n + 1 बाहेर.
सो 1/n फॅक्टोरियल इंटू n प्लस 1 आला. आता तुम्हाला समजलं असं बघा, फॅक्टोरियल पुढे शिफ्ट होईल. इथं ने ह्या ब्रॅकेटने या ब्रॅकेटला मल्टिप्लाय करा. n इंटू n n स्क्वेअर प्लस n इंटू 2 2n प्लस 1 इंटू n n प्लस 2 इंटू 1 2 मायनस 3n मायनस 1. बरोबर, इथं फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट होईल रे? इथं n फॅक्टोरियल आहे, इथं n प्लस 1 आहे. सो फॅक्टोरियल शिफ्ट झाला n प्लस 1ला. सो दिस इज n प्लस 1 फॅक्टोरियल. लार्जर कॉन्झिक्युटिव्हमध्ये लार्जर नंबरला फॅक्टोरियल शिफ्ट होतो. आता इथं काय राहते बघा, n स्क्वेअर. ठीक आहे ना? काय राहतं ते आपण बघतोय आता. इथं n स्क्वेअर, हा 2n प्लस n किती 3n आणि हा मायनस 3n आहे. सो 2n प्लस n आणि हा मायनस 3n काय झाला, कॅन्सल झाला. आणि 2 मायनस 1 किती 1. म्हणजे मी असं लिहू शकतो का फायनल आन्सर, वरती n स्क्वेअर प्लस 1 राहिला, म्हणजे हा मल्टिप्लिकेशनमध्ये ना वरती लिहिला त्याला, आणि खाली n प्लस 1 फॅक्टोरियल राहिलं. हे झालं सिम्प्लिफिकेशन. ओके, गॉट इट. व्हेरी इझी. ठीक आहे. किती नंबर झाला आपला आता? हा 5 नंबर झाला. ठीक आहे. तर मला असं वाटतं 6 आणि 7 तुम्ही करू शकता. तरी आपण येऊ तिथं. मी डायरेक्ट 8 नंबर घेतो आणि 8पासून मी 7 6कडे जातो समजा. ठीक आहे. जर झाले सगळे सॉल्व तर मग आपले आजच लेक्चरमध्ये सगळे सॉल्व होऊन जातील, किंवा एखादा राहिला तर मग तो तुमचा होमवर्क राहील. पण मला असं वाटतं की 3 एक्झाम्पल आपले 15 मिनटामध्ये व्हायला पाहिजे. ओके. सो मी डायरेक्ट नंबर 8 घेतो, लास्टवाला. n स्क्वेअर मायनस 9 डिवायडेड बाय n प्लस 3 फॅक्टोरियल प्लस 6 अपॉन n प्लस 2 फॅक्टोरियल मायनस 1 अपॉन n प्लस 1 फॅक्टोरियल. ओके. आता इथं सगळ्यात स्मॉलेस्ट कोण आहे, n प्लस 1 आहे. सो त्यामध्ये आपल्याला डिवाइड काय कन्वर्ट करायचे सगळे फॅक्टोरियल. सो वरती n स्क्वेअर मायनस 9, खाली n प्लस 3 फॅक्टोरियल वी कॅन राईट n प्लस 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, n प्लस 2 सेकंड ब्रॅकेटमध्ये, आणि मग आला आपला n प्लस 1 फॅक्टोरियल प्लस 6 अपॉन, इथं सुद्धा n प्लस 2 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये, त्यानंतर आला n प्लस 1 फॅक्टोरियल मायनस 1 अपॉन n प्लस 1 फॅक्टोरियल ॲज इट इज. सो 1 अपॉन n प्लस 1 फॅक्टोरियलला मी कॉमन काढलं. सो आता काय बघा, इथं n स्क्वेअर मायनस 9 अपॉन n प्लस 3 n प्लस 2 प्लस इथं 6 अपॉन n प्लस 2 आणि मायनस इथं 1 राहिला, डिनॉमिनेटरला कोणीच नाही म्हणजे 1. ठीक आहे. सो इज इक्वल टू 1 अपॉन n प्लस 1 फॅक्टोरियल इन द ब्रॅकेट. n स्क्वेअर मायनस 9 हा a स्क्वेअर मायनस b स्क्वेअरच्या फॉर्ममध्ये आहे. सो याला मी असं लिहू का, n मायनस 3 पहिल्या ब्रॅकेटमध्ये, n प्लस 3 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये. ठीक आहे. डिवायडेड बाय, बघा डिनॉमिनेटरला n प्लस 3 आहेच, तो आता तो काय होईल, कॅन्सल होईल. इथलचा n प्लस 3 काय झाला, कॅन्सल झाला. प्लस हां, इथं काय करा आता, सबट्रॅक्शन करा, क्रॉस मल्टिप्लिकेशन आहे. सो 6 मायनस n प्लस 2 डिवायडेड बाय n प्लस 2 इंटू 1 n प्लस 2. सो इथलचा n प्लस 2, इथलचा n प्लस 2 घ्या बाहेर. बाहेर घेतल्यावर तुम्हाला समजलं असेल बघा काय होणार आहे त्याच्यासोबत. इथं n प्लस 1 आहे फॅक्टोरियलमध्ये, आणि त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये कोण आला, n प्लस 2 आला. हायर नंबर n प्लस 2 आहे, हायर म्हणजे त्याचा नेक्स्ट नंबर. सो फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट होईल, n प्लस 2ला शिफ्ट होईल. आता इथं फक्त n मायनस 3 राहिला, प्लस इथं 6 मायनस n आणि मायनस 2. बरोबर. सो काय होईल बघा, प्लस n मायनस n कॅन्सल, हा मायनस 3 आहे, हा मायनस 2 आहे, 5, आणि मायनस 5 प्लस 6 किती 1. म्हणजे आपला आन्सर किती आलं रे, इथं n प्लस 2 फॅक्टोरियल झालं, कारण फॅक्टोरियल इकडं हायर नंबरला शिफ्ट होईल, आणि ब्रॅकेटमध्ये फक्त 1 राहिला, 1. म्हणजे माझा आन्सर आलं फायनल 1 अपॉन n प्लस 2 फॅक्टोरियल. दिस इज द आन्सर. गॉट इट. दिसायला फक्त अवघड होता क्वेश्चन, बट सिम्पल व्हेरी. त्याच्यावरचा आता नंबर 7 ट्राय करू आता. ठीक आहे.
नंबर 7 आहे 1/n फॅक्टोरियल मायनस 3/n+1 फॅक्टोरियल मायनस n² - 4 डिवायडेड बाय n+2 फॅक्टोरियल. आता याच्यामध्ये सगळ्यात स्मॉल आहे n फॅक्टोरियल, सो त्याला मला कॉमन काढायचं, म्हणजे सगळे फॅक्टोरियल माझे कशामध्ये आले पाहिजे, n मध्ये. सो -3 n+1 हाऊ टू राईट नाव, n+1 इंटू n फॅक्टोरियल मायनस n² - 4 हाऊ टू राईट n-2 फर्स्ट ब्रॅकेटमध्ये n+2 सेकंड ब्रॅकेटमध्ये डिवायडेड बाय n+2 पासून स्टार्ट केलं n+2 n+1 अँड देन n फॅक्टोरियल. सो 1/n फॅक्टोरियल मी काढला कॉमन, बरोबर आहे. 1/n फॅक्टोरियल कॉमन निघाला. सो इथे किती राहिला रे, 1/1 1 या हा मायनस इथं 3/n फॅक्टोरियल कॉमन निघाला, इथं राहिला n+1 मायनस इथं काय होईल बघा, इथलचा n+2 n+2 कॅन्सल झाला, म्हणजे वरती कोण राहिला n-2 आणि खाली n+1, कारण n फॅक्टोरियल आपण ऑलरेडी बाहेर घेतलेला आहे. ठीक आहे. आता इथं मी पहिल्या दोघांचं सबस्ट्रॅक्शन करतो, फर्स्ट 2. सो 1/n फॅक्टोरियल n+1 इंटू 1 n+1 -3 डिवायडेड बाय n+1 इंटू n+1 आणि हे ॲज इट इज n-2/n+1. आता काय करायचं आहे, n+1ला बाहेर घ्या. ओके, पुढच्या स्टेपला काय होईल तुम्हाला माहिती आहे, nचा फॅक्टोरियल जो आहे तो कोणाला शिफ्ट होईल, n+1ला शिफ्ट होईल कॉन्झिक्युटिव्ह नेक्स्ट नंबरला. इथं काय होईल बघा, +1 -3 -2, एक मिनिट हा, कारण डिनॉमिनेटरला कोणी राहतच नाही ना आता. इथं n+1 -3 -2 -n, ठीक आहे, आणि हा मायनस मायनस +2. काय उरायलं रे, सगळंच कॅन्सल उरायलं इथं. तर हे बघा ना, +n -n कॅन्सल झाला, -2 +2 कॅन्सल झाला, म्हणजेच इथं बाहेर काय उरायलं, n फॅक्टोरियलचं शिफ्ट झालं तुमचं n+1ला, n+1 फॅक्टोरियल n+1 फॅक्टोरियल, पण ब्रॅकेटमध्ये 0 राहिला ना तुमचा, सो 0 मल्टिप्लिकेशनमध्ये आला, आन्सर 0, आन्सर 0 डायरेक्टली. ओके. सो लास्ट क्वेश्चन नाउ, नंबर 6. 1/n - 1 फॅक्टोरियल प्लस 1 - n/n+1 फॅक्टोरियल. याच्यामध्ये आता स्मॉलर कोण आहे, n-1 आहे, म्हणजे 1/n-1 फॅक्टोरियल ॲज इट इज प्लस 1 - n+1ला हाऊ टू राईट, n+1 पासून स्टार्ट केलं n+1 इंटू n-1 फॅक्टोरियल. सो 1/n-1 फॅक्टोरियल मी कॉमन काढला, सो ब्रॅकेटमध्ये काय राहील, इथं 1/1, इथं वरती 1 - n डिवायडेड बाय इथं n+1 इंटू n. ठीक आहे, करा क्रॉस मल्टिप्लिकेशन ॲडिशन आहे ना, बाहेर ॲज इट इज 1/n-1 फॅक्टोरियल इन द ब्रॅकेट. इथं काय होईल, n इन ब्रॅकेट n+1 प्लस 1 - n डिवायडेड बाय हे दोघांचं मल्टिप्लिकेशन n इन ब्रॅकेट n+1. ओके, येस. काय राहिलं बघा, 1/, इथं n-1 फॅक्टोरियल, करा मल्टिप्लिकेशन n इंटू n² प्लस n इंटू 1 n+1 मायनस n डिवायडेड बाय n इन ब्रॅकेट n+1. हा n इन ब्रॅकेट n+1 घ्या बाहेर, तुम्हाला समजलं असेल बघा काय होणार तिथं आता, म्हणजे हा तुमचा n-1 फॅक्टोरियल, त्याला मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा हायर नंबर n, परत त्याच्या मल्टिप्लिकेशनमध्ये त्याचा हायर नंबर कोण, n+1 फॅक्टोरियल, सॉरी n+1, कारण फॅक्टोरियल कोणाला शिफ्ट होणार आहे आता नेक्स्ट स्टेपला, डायरेक्टली n+1ला, कारण हे तिघं कॉन्झिक्युटिव्ह आहे आणि तिघामध्ये हायेस्ट नंबर तुमचा n+1 आहे. ओके, आणि आतमध्ये काय राहील,
हा प्लस एन मायनस एन कॅन्सल झाला बघा. एन स्क्वेअर प्लस वन राहिला फक्त आतमध्ये. म्हणजे माझा आन्सर काय येईल? आन्सर आलं एन स्क्वेअर प्लस वन वरती आणि हा एन प्लस वन फॅक्टोरियल इज द फायनल आन्सर. ओके, सो दिस इज ऑल अबाउट द फॅक्टोरियल नोटेशन्स. आता यामध्ये मला असं वाटतं एक्झरसाईजमधले क्वेश्चन घेतले बघा आपण सगळे, पण आता पुस्तकातले सॉल्व क्वेश्चन जे होते ना, त्यातलं जर काही असेल तर ते तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. सो उद्या आपण ॲक्च्युअलमध्ये परमिटेशन स्टार्ट करणार आहोत. मला वाटलं होतं आपलं आजच स्टार्ट होईल, पण कारण मला माहीत नव्हतं की आपला एक पूर्ण क्वेश्चन बाकी याच्यातला. ठीक आहे. सो आपले फॅक्टोरियलवरती 3 लेक्चर झाले, फॅक्टोरियल 1, फॅक्टोरियल 2 आणि आजचं हे फॅक्टोरियल 3. आणि जवळपास आपण सगळे क्वेश्चन्स कसे सॉल्व होतात, काय होतात सगळं बघितलं. सो आता कॅल्क्युलेशन इज नाव युअर पार्ट. आता परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनमध्ये काय जे लॉजिक असेल ना, ते लॉजिक फक्त समजून घ्या. बाकी कॅल्क्युलेशन जे आत्ता केलं आहे ना आपण या 3 लेक्चर्समध्ये, तेच सगळे कॅल्क्युलेशन तिथं असणार आहेत. ओके, सो कोण कोण प्रेझेंट एकदा बघतो मी. साक्षी गिरवले आहे, प्रेम गाडेकर आहे, साक्षी साबळे आहे, सिद्धी आहे, आदिती आहे आणि तनिष्का आहे. ओके, म्हणजे आज जाधव नाही आहे, शिवम जाधव. त्यानंतर ती नवीन आलेली मुलगी, तिचं नाव विसरतो मी, ती एक नाही आहे. चालेल, ठीक आहे. समजलं की आजचं लेक्चर? येस सर. ओके ओके, गुड. चालेल, मग थांबूया आपण.